आज ऑफिसमध्ये मित्राला फोन आला. त्याचा बालमित्र वारला होता. माझ्या मित्राच्या हातून तसाच फोन गळून पडला. तो लगोलग जायला निघाला, पण मला असे जाणवले त्याला एकटे सोडणे बरोबर नाही. मी पण त्याच्या मागोमाग निघालो. नेमका खूप पाऊस लागला. वेळेवर बस आणि रिक्षाही मिळेना. अशा वेळी हमखास त्रास होतोच. आपण खूप जणांकडून ऐकलं असेल. कशीबशी एक रिक्षा मिळाली आणि ती पण वाटेतच बंद पडली. हायवेवरून आम्ही चालत चालत निघालो, पण एक वाहन मिळेल तर शपथ. मित्र सारखा फोन करत होता, मी निघालोय, मला शेवटचे दर्शन घेऊ द्या. त्यावरून तिकडे अजूनही डेड बॉडी ठेवली असावी असा अंदाज येत होताच. शेवटी एक ट्रक मिळाला. फाट्यापर्यंत सोडतो बोलला. आम्ही पण वेळ न दवडता ट्रकमध्ये बसलो. ट्रकने तिथे सोडलं आणि आम्ही फाट्यापासून चालत निघालो. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. बेभान पाऊस कोसळत होता. गावच असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. मधूनच भटकी कुत्री अंगावर भुंकत होती. आम्ही दोघे दरमजल करत एकदाचे पोहोचलो. एका घरासमोर बरीच गर्दी होती. त्यावरून हेच ते घर असावे असा मी अंदाज बांधला. बाहेरचे कुणीतरी बोलले, आले बघा ते. सगळे लोक आमच्याकडे बघायला लागले. आतून एक माणूस आला. आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होता आणि आम्हाला बोलला, खूपच उशीर केलात हो. मित्र खूप रडत होता, पण प्रेत फुगत चालले होते आणि लोकांनी उचललेही होते. आम्ही स्मशानात प्रेतयात्रेसोबत निघालो. रात्र तर होतीच. सर्वत्र काळोख पसरलेला होता. कुणीही काही बोलत नव्हते. फक्त एकच आवाज, जय राम, जय राम, जय जय राम. रस्त्यावरील वड, पिंपळ या वृक्षांच्या सावल्या खूपच भयप्रद वाटत होत्या. ती पानांची सळसळ, मधूनच त्यातून येणारा गार वारा अंगावर रोमांच उभे करत होता. पण आमच्या जवळूनच कुणीतरी जोरजोरात धावत होते, पळत होते. त्या अंधारात मला दिसत नव्हतं. मी बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि मशालींच्या उजेडात मला तो चेहरा दिसला. तो खूप रडत होता, प्रेताला ओढत होता, नेऊ नका असं सांगत होता. माझ्या काळजात धस्सच झालं, कारण तो दुसरा तिसरा कुणी नसून माझ्या मित्राचा बालमित्र होता, ज्याचं प्रेत चालवलं होतं. मी मित्राला खून करत होतो, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. याचाच अर्थ मृतात्मे सगळ्यांनाच दिसत नाहीत आणि मेल्यानंतरही आत्मा शरीराबरोबरच असतो असे बोलतात ते खरेच आहे. मी खाली मान घालून चालत होतो. माझ्या अंगावर खरं तर काटा उभा राहिला होता. आम्ही स्मशानात आलो. माझ्या अंगावर खरं तर काटे उभे राहिले होते. तेवढ्यात आम्ही स्मशानात पोहोचलो. फाटक करकर करत उघडलं गेलं आणि अचानक बाजूची प्रेतयात्राच गायब झाली आणि माझा मित्रही. मी सगळीकडे बघू लागलो. मी जाम घाबरलो होतो. तेवढ्यात फाटकाजवळच्या 2 पहारेकऱ्यांनी मला पकडले. माझा जीव गुदमरायला लागला होता, पण त्यांचे चेहरे दिसत नव्हते. त्यांनी तोंडावर काळे फडके बांधले होते. ते दोघे मला ओढत ओढत समोर घेऊन चालले होते. तिथे फास लटकत होता. आता माझ्या लक्षात आलं होतं, ते दोघे मला फासावर देणार. मी जीवाच्या आकांताने पूर्ण ताकदीनिशी ओरडलो, आता मी काही वाचत नाही. आणि मी देवाचे नामस्मरण करू लागलो. तेवढ्यात मला कुणीतरी उठवलं. मी जागा झालो. मी माझ्याच घरी बेडवर होतो. हे सगळं स्वप्न होतं तर इतके भयंकर. आई आणि बायको मला विचारत होत्या, काय रे, काय झालं, ओरडत का होतास? मी निशब्द होतो. ऑफिसला उशीर होईल म्हणून पटापट आवरून निघालो. माझं मन मात्र आज उदासच होतं. आज त्या मित्राकडे बघणारच नाही असा मी निश्चय केला. ऑफिसला पोहोचलो आणि आज त्याचा टेबल रिकामाच होता. मला खूप हायसं वाटलं. मी कुणाशीच बोलत नव्हतो. साधारणपणे 11:30ला फोन आला. ऑफिसमध्ये सगळे एकत्र जमून चर्चा करत होते. मीही तिथे गेलो. तेव्हा मला समजले, तो ऑफिसमधील मित्र अचानक हार्ट अटॅकने वारला. माझे डोके सुन्न झाले. कुणाशी कसा बोलू, काय सांगू? ऑफिसमधला जाधव असं सांगत होता की ही 3री केस आहे.
या खुर्चीवरचा माणूस जगतच नाही. 7 वर्षांपूर्वी या खुर्चीवर साळुंके होते. त्यांचा बालमित्र वारला. फोन आल्यावर ते हाफ डे घेऊन निघाले. शेजारीच त्यांचे मित्र राणे बसायचे. ते पण साळुंके बरोबर गेले होते. गावाकडे डेड बॉडी होती. खूप पाऊस होता. प्रेतयात्रा चालली होती आणि अचानक पुलावरून जात असताना काय झाले नक्की माहीत नाही, पण पुलाचा काही भाग कोसळला. ओढ्याला पूर आलेला होता आणि पुराच्या पाण्यात अख्खी प्रेतयात्रा वाहून गेली. गावातल्या लोकांना सकाळी समजलं. कुणाकुणाची प्रेते मिळाली. त्यातच आपल्या ऑफिसमधील साळुंके आणि राणे यांचे पण प्रेत सापडले. आता या खुर्चीवर बसायचीच भीती वाटते. सगळेजण त्या खुर्चीकडे बघत होते आणि त्या समोरचीच खुर्ची माझी, म्हणजेच पूर्वीच्या राणेंची. आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. अशी मैत्री होती तर. मी डोके दुखतंय म्हणून हाफ डे घेऊन घरी गेलो आणि थोड्याच दिवसात तिथून बदली घेतली. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.